अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये सुरेश धस यांची आक्रमकता गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघितलेली आहे, सगळ्या महाराष्ट्रानं बघितली आहे। आकाचा आका म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता, पण याच आक्रमक सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि खळबळ उडवून दिली आहे। एबीपी माझानं दिलेल्या या बातमीवरती खुद्द सुरेश धस यांनी शिक्कामोर्तब केलं। धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतल्याचं सुरेश धस यांनी मान्य केलंय। मुंडेंवरती डोळ्यांचं ऑपरेशन झाल्याच्या नंतर धस हे त्यांना भेटायला गेले। तब्येतीची विचारपूस करण्यामध्ये काहीही गैर नसल्याचं धस यांचं म्हणणं आहे, पण मग त्यांनी केलेल्या आरोपांचं नेमकं काय आणि दोघांमध्ये आता समेट झालाय का असेही प्रश्न विचारले जात आहेत। काहीही चर्चा झाली नाही, फक्त तब्येतीची विचारपूस केली, माझा मी निघून आलो। पण अण्णा 4.5 तास फक्त तब्येत। अहो 4.5 तास कोण म्हणलं? बावनकुळे साहेब म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचारा, मला विचारू नका। माझे आणि त्यांच्या निवासस्थानी भेटलो, दवाखान्यात आदल्या रात्री नेलतं, परवाची गोष्ट आहे मला वाटतं। मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हीच पाहून घ्या। पुढच्या 1-2 दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे, त्यावेळेस तुम्हाला कळेल। दरम्यान एबीपी माझाच्या बातमीच्या नंतर सुरेश धस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, मात्र या दोघांच्याही प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे। ते दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर, त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील। शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो, काळ काही मतभेद दूर करत असतं। काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील। 4.5 तास भेट होती। बावनकुळे आणि तुमची पण भेट झाली। माझा आणि बावनकुळे साहेबांची आता भेट होईल। तुम्ही बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल। बावनकुळे साहेब असं म्हणाले, हे साफ चुकीचं आहे। बावनकुळे साहेब असं म्हणाले की माझी धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 तास हे तुम्ही त्यांनाच बोला, मला विचारू नका। तर ज्या धनंजय मुंडेंवरती सुरेश धस हे सतत आणि अप्रत्यक्षपणे प्रहार करत असतात, त्यांचीच गुप्तपणे भेट घेतल्यामुळे या एकूणच प्रकरणामध्ये धस हे तडजोड करणार की काय अशी ही शंका आहे। आणि या संदर्भात स्वतः सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंबद्दलच्या भेटीमध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे ते सांगितलंय। मी 2 वेळा भेटलेलो नाही, तर मला प्रदेशाध्यक्षांनी बोलवलं होतं, मी तिथं गेलो, ते अचानक तिथं आलते, त्यांचं काहीतरी काम असेल। आल्याच्या नंतर समोरासमोर बसा म्हणले, बसलो। ह्याच्यात काय मिटणार आहे का? मी स्पष्टपणे माझ्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं, हे मिटणार नाही। फक्त आणि फक्त त्यांची विचारपूस करायला गेलतो, खाजगी रुग्णालयात नाही गेलो किंवा इकडं तिकडं कुठं नाही, त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो। ते काय म्हणत होते की माझा सहभाग नाही। मी म्हणलं तुमचा सहभाग आहे का नाही हे तपासामध्ये निष्पन्न होईल। भेटून आल्याच्या नंतर तुम्ही जर अशा बातम्या लीक करीत असाल तर मग अवघड आहे। सुरेश धस लगेच ट्रोल झाला पाहिजे, अशा पद्धतीचं काहीतरी प्लॅनिंग दिसतंय। माझ्या बद्दल शंका उत्पन्न होईल अशा प्रकारच्या जर न्यूज काही लोक मुद्दाम करीत असतील, भेट जरी झाली तरी लढ्याच्या बाबतीमध्ये मी 100% संतोष देशमुख यांच्याबरोबरच आहे, आज राहील आणि या लोकांना फाशी जाईपर्यंत सुद्धा राहील। मनोज दादा आमचं दैवत आहे, काही गडबडीत काही बोलले असतील, मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल। तर धनंजय मुंडे यांची भेट घेतली अशी कबुली सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर दिली आहे। मात्र या सगळ्यानंतर राजकीय वर्तुळामधून अर्थातच तीव्र अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत। सध्याच्या मी काही वाटण्यात फरक दिसतोय। धस अतिशय क्षमाशील झाले, संत परंपरेवर चालले, की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाका। त्यांनी सांगितलं, संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कोणी मारला असेल तर त्यांना माफ करून टाका, तसं त्यांनी आज धनंजय मुंडेंना माफ करून टाकलं, म्हणजे 4 दिवसापूर्वी। धस साहेबांनी जो सो कॉल्ड लढा उभा केला होता, तो लढा नसून फक्त आणि फक्त या निमित्ताने जो बीड जिल्हा संपूर्ण राष्ट्रवादीमय आहे, त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने भाजपचा शिरकाव करण्यासाठी
धस यांना मराठा नेता म्हणून एस्टॅब्लिश करणं आणि अगदी त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांची इमेज बाहुबली प्रस्थापित करणं, एवढंच त्यांना करायचं होतं. ते काम त्यांचं फत्ते झालेलं आहे. तर धनंजय मुंडे यांना भेटून धस यांनी समाजासोबत सुद्धा धोका केला अशी मोठी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. क्रूर माणसाला धस भेटायला गेले म्हणजे ते सुद्धा क्रूरच असंही जरांगेंनी म्हटलंय. उद्या हत्या प्रकरणामधला एकही आरोपी सुटला तरी याचं पाप धस यांच्या माथ्यावरच राहील असा हल्लाबोल सुद्धा जरांगेंनी केला आहे. आपल्याबरोबर मनोज जरांगे पाटील आहेत. आज दिवसभरातल्या तुमचं जे या भेटीवरचं उत्तर आहे ते की तुम्हाला कुठंतरी शॉक लागलाय म्हणून. हे समाजाला अपेक्षितच नाही की ज्या माणसानं समाजासाठी आता एक धुरा हातात घेतली आणि तो कधी हटणारच नाही, की ज्याला चीड आहे त्या अन्यायाची, केलेल्या कृत्याची, त्या धनंजय मुंडेच्या. आणि त्यांनीच सांगितलं ना राज्याला, त्यांनीच सांगितलं इतकं की इतका क्रूर आहे, योजना खातो, वाळू खातो, कर्रा खातो. साध्या पोरांना एवढी लीड दिली त्याचं मूळ कारणच हे होतं की अन्यायाच्या विरोधात लढायला निघालेल्या माणसाला फुल साथ द्यायची आणि साथ दिली. आज हे असं घडल्यामुळे इतक्या क्रूर माणसाला, क्रूर येतो हो, त्या क्रूर माणसाला भेटलाय म्हणजे आता तू पण क्रूरच. तुमचं उपोषण सोडलं होतं, आता विश्वासघात झाल्याची भावना आहे का या सगळ्या गोष्टीनंतर? काय राहिलं आता, काय राहिलं? मुख्यमंत्र्यांनी पाठवलं म्हणून आलेले आहेत. उंची वाढवायची किंवा मी जर खुंची असतो तर मी डायरेक्ट म्हणलो असतो मंत्री आल्याशिवाय मी सोडत नाही, कारण जबाबदार माणूस पाहिजे. अरे समाजात इज्जत वाढवली आम्ही यांची, सरकारमध्ये इज्जत वाढवली. 4 मागण्याला 3 महिने लागतील म्हणले सगळे स्वारीची अंमलबजावणी. ठीक आहे म्हणलं, लागू द्या. समाजाचं काम होतं ना, समाजासाठी मागं पुढं सरकारला पाहिजे आपण. समाजालाही सांगितलं पोरांना याच्या केसालाही धक्का लागता कामा नाही. हां, सांभाळा पक्षात कोणचे असू दे, प्रत्येक तालुक्यातले लोक, काय माहीत नाही जिल्ह्याला, हो सगळ्या पक्षातले मराठ्यांच्या पोरं त्यांच्या पाठीशी उभा होते. कुठंतरी सहानुभूती म्हणून भेटायला गेल्याची कबुली दिली त्यांनी. ऑपरेशन कुठं सहानुभूतीला ते काय कॉमात गेलंय का? सर्दी का काय झाली जणून. त्यांनी काय होतंय घ्यायचं नव्हतं तरी आज नाव घेतो मी जाहीरपणानं. पंकजदाई मुंडे मुख्यमंत्री काय मंत्री झाले. एक प्रश्न विचारला होता त्यांना पत्रकारांनी, शुभेच्छा देणार का? शुभेच्छाने ती पाडायला ती मला, तिला शुभेच्छा. किती दुश्मनी दाखवली. ज्या माणसानं गोपीनाथ मुंडे साहेबांना, मी पहिल्यांदा नाव घेतो आता, की दारिद्र्याच्या खाईत घेतलेला समाज वरती काढण्यासाठी दिये जिजावला स्वतःचा आणि प्रगतीकडे समाज नेला. त्या माणसाला जिवंतपणे याच टोळी नाही नरक यातना दिल्यात, मरण यातना हे आता वाटायला लागलं आम्हाला. त्यांचं श्रद्धास्थान असणार तिथं सुद्धा कलंक लावण्याचं काम ह्याच टोळीनं केलं ना मग. आणि ह्याच टोळीनं संतोष देशमुखांचा खून केला. तुम्ही त्यांना भेटायला जाता, इतका येडा समाज नाही ना राव. तळ हाताच्या फोडाप्रमाणे स्वतःच्या लेकराला जीव लावला नाही, इतका धसांना जीव लावला ह्या मराठ्यांनी. 300-325 पोरं असे आहेत की धसांचं तोंड सुद्धा बघितलेलं नाही. शेवटच्या 6 दिवसात निवडणूक हातात घेतली आणि 73 गावं फिरवली या पोरांनी. ती भेट येण्याची शक्यता आहे समजा, असं म्हटलं जातं. धस धन्यवाद धन्यवाद, बस आमची जिरली. पठ्ठ्यात दम आहे ना, म्हणून जरांगे जिवंत आहे ना. कोणाचा बाप येऊन दे, कोणाचे आलू देऊ दे, 2 मंत्री येऊन दे, 4 येऊन दे, मॅटरच दबून देत नाही. कोणाचा पण बाप येऊ दे आडवा. कस काय देशमुखाचा मॅटर दबतोय बघतो मी. न्याय जनता करणार, उद्रेक होणार. सोडवा तुम्ही. हे महापाप डोक्यावर घेण्याचं काम दसांनी केलं. आता समाजाने त्यांच्यावर विश्वास टाकला होता. उद्या जर एकही आरोपी सुटला, हे सगळं पाप आणि पातक धसांच्याच माथ्यावरती. पाटील उद्या धस म्हणू शकतात मलाही कोणी सांगेल, कोणाचं प्रेशर आहे माझ्यावर वगैरे असं असं तुम्हाला वाटतं होय ते इतका बळ आहे? ते प्राणी दिसायला तसा आहे. 7-8 तोंड आहेत प्राण्याला. पण प्राणी डेंजर आहे. प्राणी आत्तापर्यंत पांघरून घेत होता भोळेपणाचं. लय हुशारे पुट्ट ते, सोपं नाही दिसायला ते. एकूणच मराठा समाजाचा आणि खास करून मनोज जरांगे यांचा देखील त्यांनाही समाजाचा विश्वासघात केल्याची भावना आहे. रवी मुंडे, ABP माझा, अंतरवली, सराटी.
तर अत्यंत जळजळीत आणि बोचरी अशी टीका जरांगेंनी केली. तर अंजली दमानिया यांनी सुद्धा या भेटीच्या नंतर प्रतिक्रिया दिलेली आहे. इतरांकडून मुंडेंच्या तब्येतीची चौकशी करता आली असती असं दमानियांनी म्हटलंय. धस यांनी मुंडेंची भेट घेण्याची गरज नव्हती असं सुद्धा दमानिया यांनी म्हटलेलं आहे. मनभेद नाहीत हा बावनकुळेंचा डायलॉग ऐकून कान किटले असं सुद्धा अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे. आपण बघूयात. धस म्हणतात की मी त्यांची तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो. म्हणजे त्यांचं फक्त छोटूसं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नव्हती. त्यांना चौकशी करायची होती तर दुसऱ्यांकडनं कोणाकडनं तब्येतीची विचारपूस करता आली असती त्यांना. आणि जे बावनकुळे म्हणाले की त्यांच्यात मनभेद नाही आहेत, मतभेद आहेत, हा डायलॉग ऐकून ना खरंच कान किटले. तर एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचा दावा करण्यात येत होता. आणि असं असताना दुसरीकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे तसंच त्यांच्या कार्यालयाशी मात्र या भेटीच्या संदर्भात संपर्क होऊ शकलेला नाहीये. धनंजय मुंडे यांचा फोन बंद आहे. त्यांच्या कार्यालयाकडून सुद्धा कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाहीये. तर धनंजय मुंडे का महत्वाचे आहेत आपण ते सुद्धा बघूयात. राष्ट्रवादीसाठी धनंजय मुंडे महत्वाचे का आहेत आपण बघतोय, कारण मराठवाड्यामधला महत्वाचा नेता आहे. महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडेंप्रमाणेच वंजारी समाजामध्ये त्यांचं महत्वाचं स्थान आहे. विरोधी पक्षनेते म्हणून काम केल्यामुळे राज्यामधल्या वेगवेगळ्या विषयांची त्यांना जाण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील छगन भुजबळ यांच्या इतकाच महत्वाचा ओबीसी चेहरा आहे. स्वबळावरती परळीसह बीड जिल्ह्यामधल्या जागा निवडून आणण्याची त्यांची क्षमता आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधला महत्वाचा दुवा आहे. अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीमध्ये त्या महत्वाची जबाबदारी उचललेला हा नेता आहे. अजित पवारांनी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्यामध्ये सुद्धा त्यांची महत्वाची भूमिका होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.